मुलांचं चुकतंय असं मी म्हणत नाही किंवा मुलांकडून चूक होऊच शकत नाही, कारण त्यांना जे तुम्ही सांगाल तुम्ही जे पुरवाल तेच ते काय करणार आहेत, ते पसरवणार आहेत आणि मग तुम्ही पुरवणारे कुठेतरी चुकतात। आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। प्रत्येक क्षेत्रातल्या माणसानं, प्रत्येक स्तरावरल्या माणसानं आपली भूमिका जर योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं जर मांडण्याचा आणि त्याच्यात पावित्र्य आणि चारित्र्य ठेवण्याचा प्रयत्न केला तर मित्र दिशा दिल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे बदल होण्यामध्ये फार वेळ लागणार नाही, फक्त दिशा देणाऱ्याची गरज आहे आणि तशा प्रकारची चांगली दिशा देणारी एक माता राष्ट्राला राष्ट्रप्रमुख देऊ शकते। या तर अनेक माता आहेत, असंख्य माता आहेत, या जर सुशिक्षित झाल्या आणि संस्कारित झाल्या तर त्या किती मोठं काम उभं करू शकतील याची आपण कल्पना केलेली पाहिजे। किंवा आपण ज्या नेहमी उणिवांच्या बद्दल बोलत असतो, या सगळ्या उणिवा कमी होऊ शकतात, फक्त संस्कार करणारी संस्कार केंद्र बदलली पाहिजेत। शैक्षणिक दृष्ट्या आपण जेव्हा पात्रता वाढवतो त्यावेळेला बौद्धिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, माणुसकीच्या साठी जे काही लागतं तेही पुरवण्याची गरज